मित्रांनो, गुड मॉर्निंग, नमस्कार. आमचा हा आजचा तिसरा दिवस आहे सायकलवारी, पंढरपूर सायकलवारी 2026. सर्वांची तयारी झालेली आहे. समोर पाहताय सगळे चाललेले आहेत. रूममधून लोक सगळे बाहेर पडत आहेत आणि आता आपण भव्य रिंगण आणि जो आता आवरलं का? हा, कुठं मस्त. काय जरा सांगा जरा. बोला. आज आषाढवारी सायकलवारीच्या निमित्तानं महाराष्ट्रभरातून किमान 5,000 ते 6,000 सायकलिस्ट पंढरपूरमध्ये आलेले आहेत आणि आम्ही आता रिंगण सोहळ्याकरिता प्रथम मंदिराला प्रदक्षिणा नंतर रेल्वे स्टेशनच्या मैदानावर रिंगण सोहळा अतिशय देखणा रिंगण सोहळा असतो आणि बऱ्याच जणांना विठ्ठलाची ओढ असते. महाराष्ट्रातून अनेक सायकलिस्ट पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आम्ही सर्वजण खूप आनंद. ओके ओके ओके. चला चला, सर्वांना चला. मित्रांनो, आता आपण नगर प्रदक्षिणाला चाललो आहोत. पंढरपूर शहरामधून प्रमुख मार्गावरून ही आपली सायकलची नगर प्रदक्षिणा होणार आहे. साधारण 4-5 हजार सायकलिस्ट आलेले आहेत आणि एक भव्य सोहळा असतो, बघण्यासारखा असतो. आणि सायकलची राईड जेव्हा जाते तेव्हा चारी बाजूला माणसं, रस्त्याच्या दुतर्फा माणसं फुलं घेऊन उभा असतात. त्याच्यामध्ये सायकल स्वारावर उधळण करतात. एक खूप छान अनुभव आपल्याला मिळतो आणि सायकल वीराचा उत्साह त्यामध्ये वाढवला जातो. चला, आता आपण बाहेर पडलोय. आपलं पांडुरंग भवन भक्त निवास. चला, बॅग तयार आहे. हे आपल्या सायकली. जय 5121 आहे. सायकलला सुद्धा नंबर असतो. हा हा हा. या सायकली आपल्या आहेत. आपली सायकल आहे का? तिघाचं जुगाड केलं इथं. लॉक घातलंय. तिघाचं जुगाड केलं बघा. एका लॉकमध्ये 3 सायकली घातल्या. आपले विठ्ठल आहे तिथं. विठ्ठलानं सुरक्षा केलेली आहे सर्वांचीच. चला मित्रांनो, आता आपण लाईनअपला चाललो आहे. सायकलप्रेमी क्लब विट्याचा फिटनेस क्लब एकत्र आहे. सुरकाई आहे. आता सगळे आपण लाईनअपच्या ठिकाणी भेटू. मित्रांनो, लाईनअप सुरू झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे लाईनअप करत आहोत. सगळे क्लब आहेत महाराष्ट्रातले, सगळे. चला 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 चला. सगळे क्लब आहेत आणि प्रत्येकाला जे ठिकाण दिलेलं आहे त्या ठिकाणी सगळे थांबत आहेत. सगळे क्लब आहेत बघा. व्हाईट. प्रत्येकाच्या जरसा अलग, प्रत्येकाचा कलर अलग, प्रत्येकाचा रंग वेगळा. आणि आम्ही हे चाललो आहोत. आमच्या लाईनला उभा राहतोय आम्ही. चला 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 चला. पोलीसवाले लय लाईन दिसते मोठी. या वर्षी पोलीस लय मोठं झाले. चला 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 चला. मित्रांनो, खूप छान सजवलंय. हा, त्यांची पुढे गाडी आहे. विठ्ठल गाडीवर विराजमान झालेले आहेत. मस्त मस्त मस्त, खूप छान. मस्तच आहे. तर आपल्याला इथं लाईनअप व्हायचं आहे. इथून आपल्याला आज जायचं आहे. मित्रांनो,
अखिल महाराष्ट्र सायकलवारी 2026मध्ये एक आपल्याला इथं विशेष पाहायला मिळतं. आता आता तुम्ही पाठीमागं पाहताय ती सगळी लाईन आहे आणि पूर्ण नगर प्रदक्षिणा होणार आहे. आणि आपल्याला असा एक क्लब ह्या ठिकाणी भेटलेला आहे की तो टेंडम सायकल क्लब आहे मुंबई नाशिक सायकलिस्टचा. आणि त्याच्यामध्ये साधारण 18 जणं दिव्यांग आहेत आणि अंध काय आहेत, दिव्यांग आहेत आणि यांनी एवढ्या लांबून प्रवास करत या ठिकाणी पोचलेले आहेत. खरंच उल्लेखनीय काम आहे. आपण त्यांची थोडीशी मुलाखत घेऊया आणि त्यांचा प्रवास कसा झाला हे पाहूया. आम्ही टँडम सायकलिस्ट क्लब मुंबईवरून आलेलो आहोत. मुंबई, नाशिक, पंढरपूर अशी आमची 3 दिवसांची राईड होती. डे 1 मुंबई टू नाशिक आणि डे 2 नाशिक टू अहिल्यानगर, डे 3 अहिल्यानगर टू पंढरपूर. आमचा क्लब हा टँडम सायकलिस्ट क्लब आहे मुंबईचा, दादर शिवाजी पार्कला. तिकडे आमच्याकडे 10 टँडम सायकल्स आहेत जिथे आम्ही नेहमी प्रॅक्टिस करतो, मोठे मोठे राईड्स करतो. म्हणजे आम्ही बँगलोर, गोवा, पंढरपूर वारी, शिर्डी अशा सगळ्या राईड्स केलेल्या आहेत, करत असतो नेहमी. आणि आमचा क्लब हा इन्क्लुझिव्हिटी प्रमोट करतो, खास करून ब्लाइंड आणि सायटेड. म्हणजे आमच्याकडे सायटेड हे फ्रंट रायडर असतात नेहमी टँडमवरती आणि ब्लाइंड ॲज अ स्ट्रोकर किंवा सपोर्टर काम करतात. तर ह्याच प्रिन्सिपलवरती आम्ही पूर्ण पंढरपूर वारी केली आहे आणि एंड टू एंड 400 किलोमीटरचं सायकलिंग पूर्ण केलेलं आहे सक्सेसफुली. ओके आभार आहे. थँक्यू सर, थँक्यू. ओके.
आता सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं रिंगण, त्यानंतर आपण सगळेजण फक्त विठू नामाच्या गीतावर तल्लीन होऊन नृत्य करणार आहात या फेरीनंतर. मित्रांनो, चला, रिंगण सोहळा पूर्ण पार पडलेला आहे. खूप विलक्षण दृश्य, छान. आणि आता आपण परत माघारी जात आहोत त्याकडं. साधारण 9 वाजलेले आहे.